आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। बघा त्रैलोक्याच्या समस्त प्राण्यांनो, मी शंभरासुर आता माझी प्रतिज्ञा पूर्ण करायला जातो आहे। ज्या कृष्णाने माझ्यापासून माझा पुत्र हिरावून घेतला, आता मी त्याचा पुत्र हिरावून घेतला आहे। कृष्णाने माझ्या पुत्राचा वध केला, आता मी त्याच्या पुत्राचा वध करायला जातो आहे।
नारायण 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 नारायण. असुरेश्वर, हे तुम्ही काय करू जात आहात? मी माझ्या शत्रूला नष्ट करायला निघालो आहे देवर्षी. शत्रू? आणि हे बाळ? नारायण नारायण. एक बाळ तुमचं शत्रू कसं का असू शकतं? आपल्या शत्रूचा वंशज आपला शत्रू असतो देवर्षी. हीच तर नीती आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु काय देवर्षी? परंतु हे की याला काय माहित शत्रुता काय असते ते? हे तर निष्पाप आहे. परंतु हे बाळ पापी आहे देवर्षी, कारण हा त्या गवळी कृष्णाचा पुत्र आहे. कृष्णाने माझ्या पुत्राचा मायासुराचा वध केला होता. आता मी त्याच्या पुत्राचा वध करीन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. असुरेश्वर, एका बाळाची हत्या करणं पाप आहे. परंतु प्रतिज्ञा पूर्ण करणं हे तर कुठलं पाप नाही देवर्षी. मला नका थांबू. मला माझी प्रतिज्ञा पूर्ण करू दे. असुरेश्वर, तुमची कीर्ती तिन्ही लोकात पसरलेली आहे. पाताळ आणि पृथ्वी लोकातच नाही, पण स्वर्गातही शंभरासुराचं नाव ऐकताच देवता भयभीत होतात. तुम्हाला साक्षात आदिमाता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त आहे. तुम्ही कधी कोणाकडून पराजित होऊच शकत नाही. तरीही एका बालकाला शत्रू समजून त्याची हत्या करणार आहात. तुमच्यासारख्या परमप्रतापी महावीराला हे शोभा देत नाही असुरेश्वर. देवर्षी, मला भ्रमित करायचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या बोलण्याला भुलणार नाहीये. मी माझी प्रतिज्ञा नक्कीच पूर्ण करीन. आज या कृष्णपुत्राचा वध अवश्य करीन. असुरेश्वर, काय तुम्हाला नक्की माहिती आहे का की हा कृष्णाचाच पुत्र आहे? हाच कृष्णपुत्र आहे देवर्षी. हाच कृष्णपुत्र आहे. मी ह्याला रुक्मिणीच्या कुशीतून घेऊन आलोय. रुक्मिणीच्या कुशीमध्ये कुठलं बाळ झोपलं असेल तर काय तो कृष्णपुत्र झाला? अर्थात असं की कंसांनी सुद्धा देवकीच्या 8व्या मुलाची हत्या करण्यासाठी ज्याला तोच समजून उचललं होतं तो बालक नाही तर एक बालिका होती. 8वा मुलगा म्हणजे कृष्ण त्या समयी खूप दूर गोकुळात नंदाची पत्नी यशोदेच्या कुशीत झोपला होता. नारायण नारायण. आता काय म्हणतोय ते कळलं का? वासुदेव श्रीकृष्ण मायावी आहेत हे तर तुम्हाला माहितीये ना. त्यांनी कंसाला फसवलं, मग काय तुम्हाला फसवू शकत नाही. आणि तुमच्या प्रतिज्ञेचं ज्ञान श्रीकृष्णांना नसेल कळलेलं. आणि तुमच्या प्रतिज्ञेबद्दल कळल्यानंतर काय ते आपल्या पुत्राच्या सुरक्षेबद्दल विचार करणार नाहीत का? काय तुम्ही तुमचा मायावी राक्षस प्रलयासुराचा मृत्यू इतक्या लवकर विसरलात? म्हणून मी म्हणतोय की हे बालक श्रीकृष्णाचाच पुत्र आहे याचा काय भरोसा. तुम्ही योग्य बोलत आहात देवर्षी. हा कृष्ण मायावी आहे. तरीही मी या बाळाचा वध अवश्य करीन. नारायण नारायण. हे योग्य नाही असुरेश्वर. एका निष्पाप बाळाच्या हत्येचं पातक का आपल्या डोक्यावर घेता? देवर्षी,
परंतु हा कृष्णाचाच पुत्र असेल तर? म्हणून मला ही संधी गमवायची नाहीये. मी या बाळाचा वध अवश्य करीन. जर हा कृष्णपुत्र नसेल तर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कृष्णपुत्राचाही वध करीन. असुरेश्वर, या बाळाची हत्या जर तुमच्यासाठी या बाळाची हत्या अनिवार्य असेल तर या बाळाला मृत्यू अवश्य दिला पाहिजे. तुमची प्रतिज्ञा अवश्य पूर्ण व्हायला हवी. परंतु जरा विचार करा. तुमच्यासारखा शूरवीर, परमप्रतापी, तिन्ही लोकात ज्याच्या वीरतेचे गुणगान केले जाते, पाताळ आणि पृथ्वी लोकातच नाही पण स्वर्गलोकातही शंभरासुराचं नाव ऐकताच देवता भयभीत होतात. आणि ज्याची तलवार मोठ्या मोठ्या गर्विष्ठांचा गर्व क्षणात उतरवते, ती तलवार एका असहाय्य बाळावर चालेल. मग सगळे काय म्हणतील? नारायण नारायण. एका विधभर बाळावर 3 हाता एवढ्या तलवारीचा प्रहार. नाही 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 नाही, याने तुमची कीर्ती अपकीर्तीच होईल. तुमच्या वीरतेला कलंक लागेल असुरेश्वर. मग मी काय करू देवर्षी? मी या मुलाला कुठल्याही परिस्थितीत जिवंत सोडू शकत नाही देवर्षी, नाही सोडू शकत. असुरेश्वर, जर वधच करायचा असेल तर तुमच्या या पवित्र आणि शक्तिशाली हातांनी या तुच्छ आणि दुर्बल बालकाचा वध करायचा हट्ट तुम्ही का करताय? अर्थात असं की या बाळाला कुठल्या जंगलात जरी सोडलं तरी वन्य पशुही त्याची हत्या करतील. नारायण 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 नारायण. असुरेश्वर, या समुद्रातही तुम्ही याला टाकू शकता. इतक्या उंचावरून हे बाळ समुद्रात जर पडलं तर हे जिवंत राहायची काहीच शक्यता नाहीये. नारायण नारायण. तुम्ही योग्य बोलत आहात देवर्षी. मी असंच करीन. नारायण 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 नारायण. प्रद्युम्न कुठे गेला असेल? सत्यभामा त्याला तिच्या कक्षात तर नाही घेऊन गेली? हो हो हो, सत्यभामाच घेऊन गेली होती.
सत्यभामा, हां हां ताई, ताई तुम्ही इथे? ताई काय झालं? तुम्ही खूपच चिंतित दिसताय आणि आणि तुम्ही शोधताय काय? प्रद्युम्न कुठे? प्रद्युम्न? तू तर त्याला तुझ्याच बरोबर घेऊन आली होतीस ना? मी? हा, नाही ताई, मी त्याच्या रडण्याचा आवाज ऐकला होता, तेव्हा मी तुमच्या कक्षात अवश्य आले होते. हा. परंतु त्याला झोपलेलं बघून परत आपल्या कक्षात आले होते. प्रद्युम्न तर तुमच्याकडेच होता ताई. प्रद्युम्न माझ्याकडे नाहीये सत्यभामा. काय? प्रद्युम्न तुमच्याकडे नाहीये? नाही. म्हणजे तो माझ्याकडे नाहीये आणि तो तुझ्याकडे नाहीये. मग मला खूप भीती वाटते सत्यभामा. कोणीतरी प्रद्युम्नला घेऊन तर नाही ना गेलं? नाही ताई, असं काही नसेल, असं काहीच नसेल ताई. प्रद्युम्न, प्रद्युम्न, प्रद्युम्न. सत्यभामा, तू ओरडलीस का? हा ताई, तूही इथे? काय झालं? तुमच्या आणि सत्यभामेच्या डोळ्यात पाणी का आले? तुमच्या दोघांचे आवाज ऐकून मी झोपेतून उठले आणि इथे आले. सगळं ठीक तर आहे ना? जांबवंती, प्रद्युम्न तुझ्याकडे आहे? प्रद्युम्न? हो. म्हणजे प्रद्युम्न तुमच्याकडे नाहीये? मायावी दैत्यांनी प्रद्युम्नाला हरण करायचा प्रयत्न या आधीही केला होता. मग आताही? नाही ताई, मला वाटतंय की प्रद्युम्न वासुदेवांकडे असेल. चला आपण द्वारकाधीशांना विचारूया. चला. द्वारकाधीश, वासुदेव. देवी, तुम्ही यावेळी? सगळं कुशलमंगल आहे ना? प्रद्युम्न कुठे दिसत नाहीये द्वारकाधीश. वासुदेव, तुम्ही त्याला तुमच्याकडे तर घेऊन नाही आलात? मी? नाही. प्रद्युम्न ना ताईकडे आहे आणि ना तो सत्यभामेकडे किंवा माझ्याकडे आहे आणि तो तुमच्याकडेही नाहीये. मग प्रद्युम्न गेला तरी कुठे? वासुदेव, प्रद्युम्नाला मायावी दैत्य तर घेऊन नाही गेले ना? काही करा वासुदेव, पण आम्हाला आमचा प्रद्युम्न परत करा. आम्हाला आमचा प्रद्युम्न परत करा. आम्हाला आमचा प्रद्युम्न परत करा. वासुदेव, प्रद्युम्न शिवाय आम्ही जगू शकणार नाही. वासुदेव, आम्ही नाही जगू शकणार. मला माझा पुत्र परत करा द्वारकाधीश. मला माझा पुत्र परत करा. ताई, नारायण 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 नारायण. असुरेश्वर, तुम्ही इथे? हो, मी इथे आकाशातच आहे देवर्षी. इथून द्वारकेत बघतोय. प्रद्युम्नाच्या अपहरणानंतर द्वारकेत जो कोलाहल माजलाय तोच बघतोय मी देवर्षी. वासुदेव, प्रद्युम्नाशिवाय आम्ही जगू शकणार नाही. शांत व्हा तुम्ही. शांत हो? कशी शांत हो मी? हे त्रिलोकीनाथ, मी माझा पुत्र गमावलाय आणि तुम्ही मला शांत व्हायला सांगताय. जोवर मला माझा प्रद्युम्न मिळत नाही मी शांत नाही बसणार. वासुदेव, तुम्ही तर परम प्रतापी आहात. तुम्ही तर ब्राह्मणाच्या पुत्रांना यमलोकातून परत आणलं होतं. मग तुम्ही माझ्या प्रद्युम्नाची रक्षा का नाही केली द्वारकाधीश? कोलाहल? असुरेश्वर, द्वारकेच्या राजमहालात वासुदेव श्रीकृष्णांच्या महालात
राण्यांच्या शोकामुळे भूकंप झालाय, भूकंप. नारायण नारायण, तुम्ही प्रद्युम्नाचं अपहरण जे केलं. अपहरण नाही, मी त्या बाळाला यमलोकी पाठवलं आहे. देवर्षी, आज मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. ज्या कृष्णाने माझ्या परमप्रतापी पुत्राचा, मायासुराचा वध केला होता, ज्या कारणामुळे माझी प्रिय पत्नी मायावती शोकाकुल झाली होती, आज कृष्णाच्या राण्यांना शोकाकुल बघून मला परमानंद होतोय देवर्षी. मला आनंद झालाय, मला आनंद झालाय देवर्षी, मला आनंद झालाय. आज माझ्या प्रिय पुत्र मायासुराच्या आत्म्याला परम शांती प्राप्त झाली असेल देवर्षी, परम शांती. बघा देवर्षी, कसे सगळे कृष्णाच्या महालात एकत्र होऊन पुत्र वियोगामध्ये अश्रू ढाळत आहेत. कान्हा, काय झालं? इतक्या रात्री हा कसला कोलाहल? कान्हा, इतक्या रात्री कशाबद्दल वाद चाललाय? आणि तुम्ही सगळे इथे आहात, तर प्रद्युम्न बरोबर कोण आहे? ह्या रडतायत कशाला कान्हा? प्रद्युम्न, कान्हा, माझा प्रद्युम्न कुठे? कुठे माझा प्रद्युम्न? अरे कोणी उत्तर तर द्या, कुठे माझा प्रद्युम्न? काय झालं प्रद्युम्नाला? काय झालं? काय झालं प्रद्युम्नाला? देवर्षी, माझा पुत्र मायासुराच्या हातून ज्याचा वध होणार होता, तो बलराम आता त्याच्या लहान भावाची, कृष्णाची मदत करायला आलाय. ते बघा. काय केलंय तुम्ही लोकांनी? गुप्तचरांना कळवलं? गुप्तचरांना काही कळवलं? आता शंभरासुराचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. शंभरासुर बलवान आहे देवर्षी, शंभरासुर बलवान आहे. आता लवकरच मी त्रिलोकावर माझं अधिराज्य स्थापित करेन. आता मला कोणीच पराभूत करू शकणार नाही, कोणीच पराभूत करू शकत नाही. हा गवळी कृष्णही मला पराभूत करू शकणार नाही. नारायण नारायण. प्रभू, तुमच्या आणि देवी रुक्मिणीच्या नाटकाचं महत्त्व मला चांगलंच कळलेलं आहे. शंभरासुराचं विस्मरण मला झालं होतं, परंतु तुम्ही नाही विसरलात भगवंत. प्रद्युम्नाच्या अपहरणानंतर देवी रुक्मिणी शोकाकुल झाल्यात, असा विश्वास तुम्ही त्या शंभरासुराला दिलात. तुमच्या मायेच्या प्रभावात तो शंभरासूर आलाय भगवंत. धन्य आहात प्रभू, धन्य आहे तुमची माया. नारायण नारायण. प्रभू, आता नाटकाचा पुढचा प्रवेश काय असेल? या प्रवेशाचे सूत्रधार बलरामदादा आहेत देवर्षी, बलरामदादा. प्रद्युम्नला शोधण्यासाठी सैनिक आणि गुप्तचरांना आदेश देतायत ते. जा, चहू दिशांना जाऊन प्रद्युम्नाचा शोध घ्या. प्रत्येक घरात, प्रत्येक महालात शोधा.
द्वारकेत आणि द्वारकेच्या बाहेर शोध घ्या. जंगल, पर्वत, समुद्र प्रत्येक ठिकाणी शोधा. प्रत्येक ठिकाणी शोधा. काहीही करा, काहीही करा, पण माझ्या प्रद्युम्नाला शोधून आणा. अरे जा. जशी आज्ञा. बलराम दादा, तुमचे गुप्तचर अजून प्रद्युम्नाचा शोध घेऊन परत नाही आले. येतच असतील. बलराम दादा, आम्हाला आमचा पुत्र परत आणून द्या. आम्हाला आमचा पुत्र परत आणून द्या बलराम दादा. सत्यभामा, गुप्तचर सृजित येतोय. आता आपल्याला आपल्या प्रद्युम्नाबद्दल नक्कीच बातमी कळेल. नक्कीच बातमी कळेल देवींनो. प्रणाम बलरामजी. प्रणाम वासुदेव. प्रणाम देवी. सृजित, ही औपचारिकता बाजूला राहू दे. लवकर सांग, आमच्या प्रद्युम्नाला बरोबर घेऊन आलायस की नाही? सृजित, देवी सत्यभामेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू. बलरामजी, देवी सत्यभामाच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे अजिबात नाही. म्हणजे प्रद्युम्नाचा शोध पूर्व दिशेला घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रद्युम्न कुठेच सापडले नाहीत. राजपुत्र प्रद्युम्नांना शोधण्यात मी असफल आहे. ठीक आहे, जा शोध सुरू ठेवा. जा. प्रभू, बलराम दादांना जरा समजावा. ते प्रद्युम्नाला शोधायचा व्यर्थ प्रयत्न करतायत. आपापलं कर्तव्य प्रत्येकाला करावंच लागतं देवर्षी. बलरामदादा माझे मोठे बंधू आहेत आणि मोठे बंधू असल्यामुळे ते प्रद्युम्नाला शोधायचा मनापासून प्रयत्न करतायत. कारण हे त्यांचं कर्तव्य आहे देवर्षी. मोठा भाऊ छोट्या भावासाठी आधार असतो. बलरामदादा तोच आधार आमच्यासाठी बनू पाहतायत. परंतु भगवंत, बलरामदादा मायावी शंभरासुराच्या मायेचा सामना करू शकणार नाहीत. भगवंत, बलरामदादा न जाणो कितीही प्रयत्न करू दे, पण त्यांना प्रद्युम्नाचा शोध कसा काय लागू शकतो? प्रणाम द्वारकाधीश. प्रणाम बलरामजी. सांगा, काय बातमी आहे? मला खेद वाटतोय की मी राजपुत्र प्रद्युम्नाचा शोध लावण्यात असफल ठरलोय. आणि तू? राजपुत्र प्रद्युम्नाचा कुठे शोध लागत नाहीये. जा शोध सुरू ठेवा आणि कुठलीही बातमी मिळाली तर आम्हाला लगेच कळवा. जा. जशी आज्ञा. बलराम दादा, जर तुम्ही असेच इथे बसून दुःख करत राहाल
तर तो पापी आपल्या कुलदीपकाला विझवून टाकेल. नाही नाही नाही, जर त्या दुष्टाने असं केलं तर मी सर्व पृथ्वीला उलथून टाकीन, नष्ट करीन, मी सर्व जगाला नष्ट करीन. नाही नाही बलराम दादा थांबा. प्रभू बलराम दादांना थांबवा प्रभू. थांबवा प्रभू, नाहीतर अनर्थ घडेल भगवंत. बलराम दादांना केवळ तुम्हीच शांत करू शकता, केवळ तुम्हीच. बलरामजींच्या क्रोधाग्नीत पृथ्वी लोक आणि पाताळ लोकातील निष्पाप जीव मारले जातील भगवंत, निष्पाप मारले जातील. कदाचित दोन्ही लोक नष्ट होतील भगवंत, नष्ट. त्यांना थांबवा भगवंत, त्यांना थांबवा भगवंत, थांबवा.
थांबा बलराम दादा, थांबा. थांबा बलराम दादा, बलराम दादा. नाही नाही बलराम दादा, सोड मला, मला खूप राग आलाय. नाही बलराम दादा. म्हणूनच मी तुम्हाला थांबवतोय. तुम्ही क्रोधाच्या भरात जे काही करता त्याचे परिणाम खूप भयंकर असतात. कदाचित तुम्ही जे करायला चाललात त्याचा परिणाम तुम्हाला माहित नाही. मी सगळेच परिणाम चांगलंच जाणून आहे का ना, आणि तरीही तुम्ही हे करताय का बलराम दादा? का का तू जाणूनही अजून विचारतोयस का ना? माझा पुतण्या, तुझा पुत्र प्रद्युम्न कुठे? कुठे प्रद्युम्न? सांग. कोणी त्याचं हरण करायचं धाडस केलंय कान्हा? कान्हा, जोवर आमचा प्रद्युम्न आम्हाला परत मिळत नाही, मी कुणाचंच ऐकणार नाही. माझंही ऐकणार नाही बलराम दादा. हो हो, तुझं म्हणणं पण ऐकणार नाही. आता मी सगळ्या जगाला दाखवून देईन कान्हा की आपल्याशी शत्रुत्व पत्करल्याचा दंड काय मिळतो ते. तुम्ही तर पृथ्वी लोकातील आणि पाताळ लोकातील सर्व जीवांना दंड द्यायला निघाला आहात. त्यांचा काय अपराध आहे? तुम्ही तर हे अस्त्र वापरलं बलराम दादा, पण तुम्हाला या अस्त्राचे दुष्परिणाम माहिती आहेत का? माहित आहे कान्हा, माहित आहे. अरे मी तर हे अस्त्र सर्व नद्यांचं पाणी थांबवायलाच वापरलंय. मी माझ्या पहिल्या हलक्या प्रहाराने सर्व नद्यांचे प्रवाह थांबवलेत कान्हा. जेव्हा मी या नांगराला द्वारकेकडे ओढीन तेव्हा सर्व नद्यांचे प्रवाह द्वारकेकडे वळतील आणि द्वारकेच्या जवळ समुद्रात विलीन होतील. तेव्हा सर्व सृष्टी एका माशासारखी पाण्यासाठी तडफडेल कान्हा. आणि मी हा प्रवाह द्वारकेकडे तोवर ठेवीन जोवर आपल्याला आपला प्रद्युम्न परत केला जात नाही. बलराम दादा, असं केल्याने तर अनर्थ होईल. अरे अनर्थ तर होऊन गेलाय कान्हा. जेव्हा आपल्या प्रद्युम्नाचं हरण झालं, तू बाजू हो का नाही? नाही बलराम दादा, नाही. तुम्ही तर महाज्ञानी आहात, पण क्रोध तुमचा शत्रू आहे. शत्रू आहे बलराम दादा, तुमचा शत्रू आहे तो. कान्हा, मला बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मला रुक्मिणी, जांबुवंती आणि सत्यभामेची व्याकुळता बघितली जात नाहीये कान्हा. त्या तिघी कधीच्या रडतायत, कधीच्या अश्रू ढाळतायत आणि तू एकदम शांत आहेस. मी? हो हो, तू शांत कसा होतास? कान्हा, तू अवश्य माझ्यापासून काही लपवतोयस. माझं मन सांगतंय प्रद्युम्नाच्या हरणाबद्दल तुला अवश्य काहीतरी माहिती आहे आणि म्हणून तू विचलित झाला नाहीस. कान्हा, मला सांग, कोणा मायावीने आपल्या प्रद्युम्नाचं हरण करायचं धाडस केलंय? त्याला मी या अपराधाचा असा कठोर दंड देईन की परत कोण्या निष्पाप बाळाला त्याच्या आईच्या कुशीतून उचलायचं धाडस कोणीही करणार नाही. कान्हा, तू हसतोयस का? कारण की तुम्ही स्वतःला ओळखलं नाहीये बलराम दादा. ओळखत नाहीये? हो बलराम दादा, तुम्ही स्वतःला ओळखा.
प्रणाम भगवंत. कीर्तिमान हो. प्रणाम माते. शत्रु संहारक भव. बलराम, कदाचित तुला आठवत नसेल म्हणून मी तुला आठवण करून देणं आवश्यक समजतो की तू शेष नागाचा अवतार आहेस. वासुदेव श्रीकृष्ण माझंच एक रूप आहेत, माझाच एक अवतार आहेत. परंतु भगवंत, मी तर तुमचा भक्त आहे. मग या अवतारात मी तुमच्या मोठ्या भावाच्या रूपाने अवतार कसा काय धारण केला? बलराम, राम अवतारात तू माझा छोटा भाऊ होतास, लक्ष्मण. त्यावेळी तू मला म्हणाला होतास की माझा मोठा भाऊ व्हायची तुझी इच्छा आहे. भगवान, जेव्हा तुम्ही आपल्या विष्णू स्वरूपाद्वारे पृथ्वीवर श्रीराम रूपात अवतार धारण केलात, तेव्हा मी तुमच्या छोट्या भावाच्या लक्ष्मणाच्या रूपात तुमच्या बरोबर तुमच्या सेवेसाठी गेलो होतो. परंतु त्या जन्मात मला खूप वेदना सहन करावी लागली. माझं मन खूप व्यथित होतं. का? आम्ही तुमच्याकडून बरेच परिश्रम करून घेतले, खूप कठीण कार्य तुमच्याकडून करून घेतली का? म्हणूनच ना? नाही प्रभू, नाही. असं नका म्हणू प्रभू. मी तर तुमचा सच्चा सेवक आहे. कठीण कार्य आणि परिश्रमांनी माझं मन व्यथित होत नाही. तर मग काय कारण होतं तुमच्या व्यथेचं? भगवान, छोटा भाऊ असल्यामुळे मोठ्या भावाच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणं माझं कर्तव्य होतं. त्याचंच पालन करताना मी तुम्हाला काही गोष्टींपासून थांबवू शकलो नाही. जर मी तुमचा मोठा भाऊ असतो तर मी तुम्हाला वनात जायची आणि तिथे अनवाणी पायांनी चालायची कधीच परवानगी दिली नसती. प्रभू, जेव्हा तुमच्या चरणांतून रक्ताचा एक थेंबही सांडत असे, तेव्हा माझ्या हृदयातून रक्ताची धारच जणू वाहत असे. त्यावेळी जर माझ्याकडे तुमचा मोठा भाऊ असल्याचा अधिकार असता, तर सगळ्यात आधी माझे स्वामी आणि माझी माता माझ्या डोळ्यांसमोर 14 वर्षाच्या वनवासाचं दुःख सहन करते. मी सगळ्या पृथ्वीला नष्ट करून टाकलं असतं. म्हणून हे प्रभू, माझी तुमच्याकडे एक प्रार्थना आहे. यावेळी जेव्हा तुम्ही अवतार धारण कराल, तेव्हा मला तुमचा मोठा भाऊ बनवून तुमच्या सेवेची संधी द्यावी. बस इतकीच प्रार्थना घेऊन आलो होतो. तुमचा सच्चा सेवक समजून ती स्वीकार करावी आणि मला माता देवकीच्या 7व्या गर्भातून जन्म घेण्याची आज्ञा द्यावी. ठीक आहे मग, तथास्तु. म्हणून तुझ्या इच्छेनुसारच कृष्ण अवतारात मी तुला माझा मोठा भाऊ बनवलेला आहे. कृष्णा